नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या अंतर्गत आज आपण एक छानशी गोष्ट वाचूया. गोष्टीचं नाव आहे कुत्र्याची अंडी. नाव ऐकून नक्कीच असं वाटलं असेल की कुत्र्याची अंडी असतात का? परंतु आज आपण ही गोष्ट ऐकून नक्कीच आपल्याला कळेल की नेमकं या गोष्टीत काय आहे. लेखक आहेत चंदन यादव आणि चित्रकार आहेत शैलजा जैन चौगुले. चला तर मग आता आपण गोष्ट वाचूया. पहा, चित्रामध्ये आपल्याला काही अंडी दिसत आहेत. एका टिटवीने 4 अंडी घातली. ती रोज त्यांच्यावर बसत असे, तासनतास त्यांना उबवत असे. बघा, टिटवीने 4 अंडी घातली होती आणि ती त्यांना उबवण्यासाठी त्यांच्यावर रोज बसत असे. फक्त खाण्यापिण्यासाठीच ती उठत असे. असे खूप दिवस चालले होते. आता ती अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. बघा, भरपूर दिवस टिटवीने आपल्या अंड्यांना उबवलं आणि ती खूप आतुरतेने आपले पिल्ले अंड्यातून बाहेर येण्याची वाट बघत होती. चुकूनही कोणी अंड्यांना फोडू नये म्हणून तिने अंड्यांना घासून पुसून झाकून ठेवले. मग ती खाण्याच्या शोधात निघाली. बघा, प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या पिल्लांना काहीच होऊ नये आणि म्हणून ही टिटवी चुकूनही कोणाला अंड्यांना हात लावून देत नव्हती आणि त्या अंड्यांना कोणी फोडू नये म्हणून तिने ते अंडे व्यवस्थित घासून पुसून झाकून ठेवले होते. बघा, आपल्याला चित्रात दिसत आहे की त्याच्यावर तिने काही पाने झाकून ठेवली होती. काही वेळाने ती परतली. बघा, ती खाण्याच्या शोधात बाहेर गेली होती आणि काही वेळाने ती परतली. पण बघते तर काय, आता नक्कीच गोष्टीत काहीतरी झालं दिसतंय. टिटवी पाहते तर काय, तर अंड्यांवर एक कुत्रा झोपला होता. कुत्रा जागा होण्याची ती वाट पाहू लागली. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, पण कुत्रा काही उठेना. बघा, कुत्रा जो होता जेव्हा ती परत आली त्यावेळी तिने पाहिलं की कुत्रा अंड्यांवर झोपलेला आहे. सकाळची दुपार झाली तरी कुत्रा उठला नाही. संध्याकाळ झाली तरीही कुत्रा जागचा हलला नाही. आणि मग इतक्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. एक एक करत 4 पिल्लं बाहेर आली. एवढ्यात कुत्राही उठला आणि तिथून निघून जाऊ लागला. पिल्ले ही आई आई म्हणत कुत्र्याच्या पाठी जाऊ लागली. कारण बघा, कुत्रा अंड्यांवर झोपला होता आणि जेव्हा तो उठला तेव्हा त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आली होती. पिल्लांना वाटलं की हीच आपली आई आहे आणि म्हणून ही पिल्ले कुत्र्याच्या मागे आई आई असं म्हणत जाऊ लागली. कुत्र्याने ऐकलं की पिल्लं त्याला आई आई म्हणत आहेत. बघा, या चित्रामध्ये आपण पाहतोय की कुत्र्याला कशी पिल्ले चिटकून बसलेली आहेत आणि आई आई हाक मारत आहेत. हे ऐकून कुत्र्याला लाज वाटली. पिल्लांपासून सुटका करून घेण्यासाठी तो तिथून पळाला. कुत्रा पुढे पुढे आणि पिल्लं त्याच्या पाठीपाठी. पिल्ले दमली आणि थांबली. अरे थांबा थांबा, तुम्ही कुत्र्याच्या अंड्यातून बाहेर आला नाही, तुम्ही माझी पिल्ले आहात. मग त्या पिल्लांनी टिटवीकडे पाहिले. मग पिल्ले टिटवी जवळ आली आणि आता पिल्ले तिला आई म्हणू लागली. बघा, अशा प्रकारे किती सुंदर ही गोष्ट आहे कुत्र्याची अंडी, ज्यामध्ये एका टिटवीने पिल्लांना जन्म दिला होता. परंतु कुत्रा त्या अंड्यांवर जाऊन झोपल्यामुळे त्या अंड्यातून जेव्हा पिल्ले बाहेर आली तेव्हा त्या पिल्लांना वाटले की हीच आपली आई आहे आणि म्हणून ती त्याच्या मागे पळाली. आणि नंतर त्यांना कळालं की कुत्रा ही त्यांची आई नसून टिटवी ही त्यांची आई आहे. आणि शेवटी ती आपल्या आईजवळ गेली
आणि त्यांनी आपल्या आईला आणि शेवटी ते आपल्या आईजवळ गेली आणि मग टिटवीने त्या सर्व पिल्लांना जवळ घेतले.